सुप्रभात मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ बनसोडे आणि मी आपला एक टीचर आणि एक मार्गदर्शक म्हणून मी आपल्या समोर आहे. मी आज या दिवसापासून इयत्ता 10वी पासून वर्ग चालू करत आहे, ज्याच्यामध्ये मी महत्त्वाचे म्हणजे 3 सब्जेक्ट घेत आहे. ओके, 10वी साठी पहिला आहे गणित, दुसरा आहे विज्ञान आणि तिसरा आहे इंग्लिश. हे 3 विषय मी घेत आहे कारण मी असं बघितलं की विद्यार्थ्यांना शक्यतो 2 विषय खूप आवडतात. एक म्हणजे गणित आणि एक दुसरा म्हणजे इंग्लिश, राईट. मग ते 10वीचे असो, 9वीचे असो किंवा 8वीचे असो. आता 7वी पर्यंत सरकारनं मोफत शिक्षण केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये थोडंसं खालीवर होतं. प्रत्येक शाळेची जी शिकवण्याची पद्धत असते, वर्ग शिक्षक असतात किंवा विशेष शिक्षक असतात, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कधी कधी मी असं, आता आपण धाराशिवमध्ये आहोत, धाराशिवमध्ये मी असं बघितलेलं आहे की एका वर्गामध्ये कमीत कमी 70 ते 80 विद्यार्थी असतात, ज्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष देणं प्रत्येक शिक्षकांना शक्य नसतं. त्यात त्यांचीही चूक नाहीये, त्यात शाळेचीही चूक नाहीये. विद्यार्थी आपले तेवढे आहेत, सरकारी शाळा आपल्या थोड्याशा कमी आहेत किंवा पालकांमध्ये अनुसूत आहे. पण आपल्याकडे सध्या 10वी, 9वी आणि 8वीचे आपण विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहोत ह्या 3 विषयासाठी, गणित, विज्ञान आणि इंग्लिश. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण काय करणार आहोत, की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं पाहिजे. मग ते गणित असो, विज्ञान असो किंवा इंग्लिश असो. आता राहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय, इंग्लिश मध्ये काय प्रॅक्टिकल नॉलेज नाही. इंग्लिश ही सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकली बोलला जाणारा किंवा लक्षात समजून घेणारा विषय आहे, राईट. तुम्ही जर बाहेर कुठं बाहेर ठिकाणी गेलात तर इंग्लिश हे एक तुमचं एक माध्यम होतं, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्ट सांगू शकता. जसं की तुम्ही जर साऊथ इंडियाकडे गेलात, राईट, म्हणजे तुम्हाला तिथली भाषा येत नाही, तिथे केरळ आहे, कन्नड आहे किंवा तेलुगू आहे, राईट. तुम्ही नॉर्थ साईडला गेला तर तिथं ऑब्व्हियसली हिंदी आहे, तुम्ही हिंदी बोलू शकता, राईट. कारण हिंदी आपण शक्यतो ऐकतो, बोलतो, त्यामुळे समजून घेतो. बट इंग्लिश नाही, तुम्ही कोणत्याही भाषेत जगामध्ये कोणत्याही कोपऱ्यात गेला तर तुम्ही तिथं बोलू शकता. पण याचं प्रॅक्टिकल नॉलेज होतं का? किती विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्यांना बोलायला दिलं जातं का? किती विद्यार्थ्यांचं संभाषण होतं का? फक्त लेटर लिहिणं म्हणा किंवा असं कळलेल्या जागा लिहिणं, त्याच्यानं इंग्लिश होणार आहे का? नाही. तर आपण ही गोष्ट एक महत्वाची आहे की आपण लेटर लिहिणं म्हणा किंवा असं कळलेल्या जागा लिहिणं, त्याच्यानं इंग्लिश होणार आहे का? नाही. तर आपण ही गोष्ट एक महत्वाची आहे की आपण ह्या गोष्टी आपण त्यानंतर इंग्लिश आणि विज्ञान आहे. ऑब्व्हियसली विज्ञान सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. विज्ञानानंतर तुम्ही विज्ञान जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही सायन्स स्ट्रीम घेऊ शकता किंवा तुम्ही डिप्लोमा घेऊ शकता किंवा फार्मसी वगैरे ह्या गोष्टी करू शकता, राईट. त्यामुळे विज्ञान पण आपण त्यांचा पाया जो आहे विज्ञान आणि गणिताचा तो भक्कम करणार आहोत. त्यामुळे त्यातही अजून शक्यतो विज्ञान आणि गणितामध्ये पण आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेणार आहोत किंवा प्रॅक्टिकली कसं ते प्रूव्ह होऊ शकतं, राईट. जसं तुम्ही पायथागोरसचा थेरम असू द्या म्हणा किंवा जे त्रिकोणमितीचे जी काही वेगवेगळे जे आपण मापक म्हणतो, दंड म्हणतो, राईट, मापदंड म्हणतो, ते कसे यूज केले जातात, कुठे यूज केले जातात, ह्याच्या आपण गोष्टीचा आपण लक्ष करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण महत्वाचं म्हणजे की ते कोणत्या बोर्डसाठी करणार आहोत, राईट. जसं की SSC आहे, त्यानंतर CBSE आहे आणि त्यानंतर ICSE आहे. ओके, मला माहिती नाही ICSE किती स्टुडंट आहेत, बट मी असं लक्ष केलं की SSC आणि CBSE चे आपल्याकडे स्टुडंट्स आहेत, जेणेकरून आपण त्यांना मार्गदर्शन घेऊ शकतो. ह्या 2 बोर्डचं जे मी जो काही वर्ग घेईल त्याच्यामध्ये ह्या दोन्ही बोर्डचा वेगवेगळा असेल, राईट. नोट्स म्हणा की ह्या त्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये भेटणार काय आहे, नोट्स, व्हिडिओ ट्युटोरियल, राईट, आणि प्रॅक्टिस एक्झाम. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तर तुमचं काही होत नाही. हा आपला पहिला दिवस आहे. आशा करतो की तुम्ही हा वर्ग लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा, जेणेकरून आपलं वर्ष जे आहे एक चांगल्या मार्गाने तुम्ही पास होता. थँक्यू.